कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लाली माझा ऐक, पुन्हा एकदा विचार कर। माझा विचार झालेला हा। आई कुठे जातेस तू? काम हा। बघू काय काम आहे? अरे तुला नाही कळणार। आई मला बघू दे का? नाही कळणार ना तू। मला कळणार नाही की मला कळू द्यायचं नाहीये तुला। श्रीनू, हो बाबा, मला सगळं कळलंय। आधीच एका विश्वासघाताचं ओझं जड झालंय मला। आता पुन्हा तुझ्या कुठल्याही कृत्यामुळे दादा मामाचा झालेला विश्वासघात मला चालणार नाहीये। श्रीनू, लाली आता तरी विचार कर। तू शांत बसाव। ह्या बघ श्रीनू, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये आई। आई अगं, कोणाच्या सांगण्यावरून तू जमीन विकायला निघालीस? कोणाशी हात मिळवणी करतेस तू? नीरजच्या आईशी? अगं, त्या तुझा फायदा घेत आहेत। तुझ्या भल्याचा नाही, त्यांच्या हेतूचा विचार करतायत। त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी तुझा वापर करतायत ते। आई ऐक माझं। अरे काय काय हेतू असणार आहे तिचो? दादा मामा या सगळ्या घरातल्या माणसांना त्या पाण्यात बघतात आणि हे घर पोखरून काढण्यासाठी त्या तुझा वापर करतायत। पण त्यानं आपलं काय नुकसान होतं काय? अगं होणार ना, या घरात वाद होतील, हे घर तुटेल। अरे पण आता पैसे मिळाल्यानंतर आपण इकडे राहायचंच नाही, मग कसं काय वाद होणार? हा आई अगं, प्लीज प्लीज समजून घे ना। ह्या बघ, माका कोणाचा काही एक ऐकूचा नाही हा। अगं लाली, माझं कधी ऐकलं नाहीस, पण आपला मुलगा एवढा पोट तिडकीने सांगतोय त्याचं तरी ऐक। श्रीनू, ह्या बघ, जा काय मिळत ना त्या काय मी वर घेऊन जाणार नाही हा। त्या सगळ्या मी तुझ्या भविष्यासाठी करतोय। निशीचा तुझ्या सोबत लगीन झाला असता ना तर तुका या घरात जावयाचो मान मिळालो असतो, पण आता त्या काय होणार नाही। आता ना तू या घरात आश्रित म्हणूनच रवतलस आणि आम्हाला नाही आवडणार। अरे त्यापेक्षा आपण जाऊया ना इकडनं। नाही येणार आहे मी। नाही विश्वासघात करणार दादा मामाचा। आणि या मार्गाने जर आपल्याला सुख मिळणार असेल ना तर मला ते नकोय। अरे श्रीनू, श्रीनू, अरे काय बोलतोस तू? हा आई बरोबर बोलतोय मी। आई आणि आश्रित, कधी वागणूक मिळाली आपल्याला आश्रितासारखी? उमाईने नेहमी निशीला घास भरवण्याआधी मला घास भरवलाय। मी जेव्हा आजारी पडायचो तेव्हा दादा मामा रात्रभर माझ्या उशाशी बसून असायचा। बंधू मामाच्या खांद्यावर बसून गाव बघितलंय मी। दाईची जेव्हा आम्हाला भूताकेतांच्या गोष्टी सांगायची तेव्हा मी रात्री झोपेत अंग काढायचो, घाबरायचो, रडायचो। तेव्हा घर जमा व्हायचं ग। मग उमाई माझ्या अंगावरून मीठ मोहरी काढून टाकायची। मग दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन गोष्ट ऐकण्यासाठी मी दाईजीच्या मांडीवर डोकं ठेवायचो। माझ्या शिक्षणाच्या बाबतीतले सगळे निर्णय दादा मामाने घेतले। मी जेव्हा शिक्षणासाठी दापोलीला गेलो होतो तेव्हा उमाई रोज न चुकता मला फोन करायची, जेवलास का विचारायला। त्यानंतरच ती पानावर बसायची। एवढं कोण करतं आश्रितासाठी? या घराने, या घरातल्या माणसांनी खूप माया लावली आपल्याला, खूप जीव लावला। आई, त्यांचं प्रेम हा पैसा, इस्टेट या सगळ्या गोष्टींपेक्षा खूप जास्त महत्वाचं आहे। त्यांना दुखून आपल्याला पैसा मिळेल, तू म्हणतेस तसं ऐशो आरामाचं आयुष्य मिळेल, पण मनाचं समाधान ते आपण गमावून बसू हवं। ए शिर्के, या काय चालला काय हा? या काय हा? जमिनीचे पेपर हा? काय चालला या? ए बंधू, अरे तुझ्या पण जमिनीचे कागद घेऊन ये, मग तुका पण कळत जा। शिर्के, तू असं ऐकणार ना हा? बंधू कॉलर सोड। नाही सोडत काय करशील? तुझ्यासारख्या माणसाला समजावण्यासाठी ना ह्यो एकच पर्याय उरलेलो हा। दादाने तुका एवढा समजावला, पण तुझ्या डोक्यात काय जात नाही। या बघ, या गावातल्या जमिनीचो इंचभर पण तुकडो कोणी विकणार नाही असा कळला। मग कशा काय पिकवतास? कशा मागे लागला त्यांच्या? अरे जा, हे बघ कागदपत्र आणि विचार ह्यांका यांच्यावर कोणी जबरदस्ती केला काय ती? काय रे? नाही 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 नाही। दिने भाऊ काय चाललाय हा? काय रे, काय चाललंय या? कोण कशाक जबरदस्ती करतो लो? आणि आमका काय कळणार नाही काय? काय रे? वय 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 काय होय होय? खुळवलास तुम्ही हा? खुळवलास तुम्ही?
डोका फिरला तुमचा. या सगळ्यामध्ये या शिरकेचा फायदा या कळत कसा नाही तुमका? तुमच्या जमिनी विकून तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतात. पण या सगळ्या करण्याच्या आधी एकदा तरी दादाशी बोलून घ्यायचा ना. परस्पर व्यवहार करतात का तुम्ही? काय बोलायचं रे? काय विचारायचा? अरे जमिनी त्यांच्या मालकीची असत आणि त्यांना ना ते विकूची असत. जमीन विकणारो आणि जमीन विकत घेणारो हे दोघा पण ना आपापल्या मर्जीने व्यवहार करतात. मग तुमका खोतांगा इतको त्रास किती होता रे? त्यांच्या बाप दादानी ह्यांच्या नावावर ठेवलेली जमीन यांनी विकूची की नाही ते त्यांना ठरवू दे ना. दादा खोताचा यांच्याशी काय संबंध? काय रे, बरोबर ना? शिरके भुरळ घातलीस तो यांका. हे काय करतात ना यांना आता नाही कळणार. तुझा हा हेतू दादा साध्य होऊ देणार नाही. मी आता जातय आणि दादा घेऊन येते. तोवर तुम्ही एक पाऊल जरी पुढे टाकलंच ना तर याद राखा, कळला मा? शिरके ही सरच थांबा. उमाई, उमाई, काय रे दादा मामा कुठे? ते आत्ताच बाहेर गेले आहेत. का काय झालं? मला जरा त्याच्याशी बोलायचं होतं. म्हणजे ते हिशोबाच्या संदर्भात त्याच्याशी बोलायचं होतं. पण ते पण इतकी कसली घाई असा? इल्यावर सांगते का? नाही तेवढा वेळ नाही. श्रीनिवास तू त्यांना भेटून सांग ना. बघ ते कुठे आहेत. हो, हे पण इतक्या काय झाला आता सांगशील तरी काय? जायच्या ग ते. अरे बाबांनो, कित्या जीवा घोर लावून घेतास तुम्ही? हा? अरे जमीन तुमची, फायदो तुमचो. मग मग कशा काळजी करतास तुम्ही? पण दादा खोत कोण आहे तुमचो तो? हा? तुमचो मालक या गावचो मालक? अरे इतकी वर्ष त्यांना स्वतःबद्दल तुमच्या मनात भीती घालून ठेवल्या ना, आणि तुम्ही त्याच भीती खातर त्यांचे नोकर होऊन बसलास. आता तसा नाही होणार. आता वेळ बदलूची या. अरे तुम्ही पण तुमच्या जमिनीचं महत्व समजून घेवा. अरे तुमच्या हातात सोना हा सोना, आणि त्या सोन्यावर दादा कोत सापासारखं वेटोळं घालून बसलेलो हा. अरे तुम्ही स्वतः मालक आहात ना जमिनीचे, मग तसे वागा, मालकासारखे विचार करा आणि स्वतःसाठी निर्णय घ्या. हे त्यांचा निर्णय घेतील तेवढी समज आहे त्यांना. त्यांना भूल पाडणाऱ्यांचं काय शिरके? बाहेरची लोक आपल्या गावात येऊन आपल्या गावाच्या सुखशांतीत स्वतःच्या स्वार्थाचे दगड टाकतात. अहो त्यांचं कामच आहे ते शिरके. त्यांना आपल्या गावाबद्दल, गावातल्या लोकांबद्दल आत्मीयता असायचं काही कारणच नाहीये. पण तुम्ही तर गावातले आहात ना शिरके. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.